ट्रेडिंग करत असताना आपण RSI, MACD, मूव्हिंग ॲव्हरेज 2-3 प्रकारचे असे 5-7 इंडिकेटर्स लावतो. कधी काही प्राईसच्या वर असतात, कधी काही प्राइसेसच्या खाली दिसतात. नक्की बाय आणि सेल डिसिजन्स घेणं खूप कठीण जातं. आज आपण असा एक इंडिकेटर बघणार आहोत ज्याने आपल्याला बुलिशनेस किंवा बॅरिशनेस किंवा मार्केट साईडवेज आहे हे एकदम इमिजिएटली कळणार आहे. या इंडिकेटरचं नाव आहे इचिमोकू क्लाउड. 5 गोष्टींपासून बनणारा हा एक इंडिकेटर तुमच्या चार्टवर असा दिसेल. हा इंडिकेटर लावल्यावर तुमच्या चार्टवर हा असा काही दिसणार आहे. यात हा जो महत्त्वाचा पार्ट आहे याला म्हणतात क्लाउड इचिमोकू. जेव्हा क्लाउडच्या वर या बँडच्या वर प्राइस असेल तेव्हा आपण त्याला म्हणू प्राइस बुलिश आहे. जेव्हा क्लाउडच्या खाली प्राइस आहे तेव्हा आपण म्हणणार आहोत प्राइस बेरिश आहे. आणि जेव्हा प्राइस क्लाउडच्या आत आहे तेव्हा आपण म्हणणार आहे प्राइस साईडवेज आहे. याला इतक्या सोप्या पद्धतीने वापरता येऊ शकतं. यात बऱ्याच काही डिटेल गोष्टी आहेत, पण तुम्हाला हा इंडिकेटर नक्की वापरायला आवडेल. नक्की वापरून बघा. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.